श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। 14वा अध्याय आणि 18वा अध्याय कधी करावा, कोणी करावा, कसा करावा, त्याचे नियम आणि अटी काय, ही माहिती आपल्याला देत आहोत. ही माहिती जर आपल्याला आवडली तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा. ही सुद्धा गुरुसेवाच आहे. श्री गुरुदेव दत्त प्रभू आपल्याला सुख आणि समृद्धी देवोत, आपली सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. 14वा अध्याय गुरुचरित्रातील मेरुमणीच समजला जातो. 14वा अध्याय गुरुचरित्रातील मेरुमणीच आहे. गुरुचरित्रात 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाचे विशेष महात्म्य आहे. गुरुचरित्र हा एक दिव्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक ओवीला, प्रत्येक शब्दाला आणि प्रत्येक अध्यायाला एक विशिष्ट असे महत्त्व आहे. कधी कधी आपल्या जीवनात एकाएकी कठीण समस्या उद्भवतात. जीवनातील एका कठीण प्रसंगातून किंवा एका कठीण काळामधून आपण जात असू आणि पुढे काय करावे आणि काय करू नये असे वाटत असेल, आपली आर्थिक परिस्थिती उत्तम नसेल, काहीच कळत नसेल, माणसांचीही साथ नसेल, तर अशा वेळेला गुरूंची सेवा जी गुरुचरित्रात सांगितलेली आहे अशी सेवा करायला आपण सुरुवात करावी. आपण कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये असू तरीही त्यातून विनाविलंब बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला निश्चितपणे मिळेल. आर्थिक परिस्थिती निश्चितपणे सुधारू लागेल. कोणताही प्रॉब्लेम असू देत की असाध्य आजार असू देत, जीवावरचे दुखणे असू देत की जीवावरचे गंडांतर असू देत, ते टळेल. कोणाचं लग्न जमत नसेल किंवा जमलेलं लग्न टिकेल की नाही असं वाटत असेल, संतान प्राप्तीची समस्या असेल, लग्नानंतर बरीच वर्षे झाली तरीही संतान प्राप्ती होत नसेल, बिझनेस वाढत नसेल, बिझनेसमध्ये यश येत नसेल, नोकरी मिळत नसेल, नोकरी धंद्याच्या समस्या असतील, अगदी जगाच्या पाठीवर कोणतीही समस्या असू दे, फक्त विश्वासाने गुरुचरित्राची सेवा करायला सुरुवात करा. विनाविलंब सुरुवात करा. या कठीण काळातून, कोणत्याही समस्येतून बाहेर निघण्याचा मार्ग श्री गुरु निश्चितपणे दाखवतील. सगळ्यात जास्त आपल्याला मानसिक आणि आर्थिक समस्या भेडसावत असतात. आर्थिक समस्येतून मानसिक समस्या निर्माण होतात. यातून कधी कधी जीव देण्याचा टोकाचा विचार सुद्धा आपल्या मनात येतो. ही जी पनवती असते ना, ती एकदा मागे लागली की ती संपायचे नाव घेत नाही. भल्या भल्यांची दुर्दशा होते. यासाठीच एक प्रभावशाली ग्रंथ श्री गुरूंनी आपल्या सगळ्यांच्यासाठीच, सगळ्यांच्या कल्याणासाठीच निर्माण केलेला आहे असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. असो, आता हा ग्रंथ कसा वाचावा, त्याचे नियम आणि अटी कोणत्या आहेत, तर हा ग्रंथ वाचण्याच्या अटी अत्यंत सोप्या आणि साध्या आहेत. कोणतीही व्यक्ती हा ग्रंथ वाचू शकते. कोणतेही कडक नियम नाहीत किंवा कोणत्याही विशेष अटी पाळायच्या नाहीत. प्रथम एक गोष्ट आपण ध्यानात ठेवावी, ती म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी रोजच्या रोज हा ग्रंथ बाहेर काढायची गरज नाही. रोजच्या रोज आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. पुस्तकांच्या दुकानातून किंवा जेथे पूजेचे साहित्य मिळते त्या दुकानातून 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाची छोटी पुस्तके आणावीत आणि ती नित्य वाचावीत. आपण सकाळी अंघोळ झाल्यावर आणि पूजा झाल्यावर हा ग्रंथ वाचू शकतो किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी सुद्धा याचे वाचन आपण करू शकतो.
दिवसभरात कधीही हा ग्रंथ आपण वाचू शकतो. फक्त 12 ते 1 ही वेळ टाळावी, कारण श्री गुरूंची, दत्तप्रभूंची ही भिक्षेची वेळ असते. म्हणून ही वेळ शक्यतो टाळावी. आपण प्रथमतः संकल्प करावा की मी नियमाने किमान 40 दिवस किंवा 90 दिवस म्हणजे 3 महिने रोज 14व्या अध्यायाचे नित्य नियमाने वाचन करेन. 14वा अध्याय आणि 18वा अध्याय दोन्हीही श्रद्धापूर्वक वाचल्यास अधिक उत्तम. पण किमान 14वा अध्याय तरी रोज वाचायचा आहे. हा अध्याय वाचण्यासाठी जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडा जास्त वेळ लागू शकेल, पण एकदा सवय झाल्यावर जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटात अध्याय वाचून पूर्ण होतो. अध्याय वाचल्याशिवाय झोपायचे नाही असा नियमच करावा. आता अध्याय वाचण्यासाठी कांदा लसूण सोडावा लागतो का? तर नाही, कांदा लसूण सोडण्याची गरज नाही. फक्त संकल्प केल्यावर मांसाहार मात्र पूर्णपणे वर्ज्य आहे. संकल्पाच्या दिवसात मांसाहार पूर्ण बंद करावा. काहीतरी मिळवायचे असेल तर काहीतरी सोडावे लागतेच. मांसाहार बंद ही दत्तगुरूंची महत्वाची एकच मुख्य अट आहे. गुरुचरित्राची सेवा करत असताना जर सूतक आले तर काय करायचे? तर सेवा करत असताना जर सूतक आले तर त्या कालावधीपुरते अध्यायाचे वाचन बंद करावे. सूतक संपल्यावर पुन्हा पूर्वीसारखे सुरू करावे. स्त्रियांना पाळी आल्यास 5 दिवस अध्यायाचे वाचन बंद करावे. 5 दिवसांनी डोक्यावरून आंघोळ करावी आणि पुन्हा पूर्वीसारखे वाचन सुरू करावे. सेवा करताना ब्रह्मचर्याचे पालन करण्याची सक्ती नाही, गरजही नाही. फक्त संकल्पाच्या कालावधीपुरते काळे कपडे घालू नयेत असा संकेत आहे. संध्याकाळी दत्त महाराजांची आरती करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. नैवेद्यासाठी काही विशेष पदार्थ करायचीही गरज नाही. फक्त खडीसाखर किंवा दूध साखर यांचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. फक्त ही जी सेवा कराल ती मनापासून तळमळीने करा, शुद्ध अंतःकरणाने करा. दत्त महाराज फक्त भावाचे भुकेलेले आहेत. मनापासून तळमळीने शुद्ध अंतःकरणाने सेवा केली तर दत्त महाराजांपर्यंत ती नक्कीच पोहोचते आणि ते आपले सर्व मनोरथ पूर्ण करतात. दुःख आणि दैन्य जाऊन घर सुख, संपत्ती आणि ऐश्वर्याने भरून जाते. अशा पद्धतीने 14वा आणि 18वा अध्याय आपण नित्यसेवेमध्ये करू शकतो. जर आपण नित्यसेवेमध्ये अध्यायाचे वाचन करणार असू तर संकल्प करण्याचीही गरज नाही. प्रवासामध्ये सुद्धा आपण छोटे पुस्तक जवळ बाळगून त्याचे वाचन करावे आणि गुरुसेवा अखंड चालू ठेवावी. यामध्ये खंड पडू न द्यावा. श्री गुरुदेव दत्त. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही सुद्धा श्री गुरूंची सेवाच आहे. श्री गुरुदेव दत्त प्रभू आपल्याला सुख समृद्धी देवोत, आपली सर्व मनोकामना पूर्ण करून, हीच दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री